वेलकम बॅक टू टेक्नो मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण MS वर्ड मध्ये लाईन स्पेसिंग कशी द्यायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हा जो पॅराग्राफ आहे यामध्ये आपल्याला लाईन स्पेसिंग द्यायची आणि त्याची शॉर्टकट की काय आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, असा जो पॅराग्राफ आहे, आता आपण इथून पॅराग्राफ ग्रुपमधून जसे की होम टॅब पॅराग्राफ ग्रुपमधून आपण इथून लाईन स्पेसिंग देऊ शकतो. म्हणजे झिरो लाईन स्पेसिंग आहे, म्हणजे काहीच लाईन नाही याच्यामध्ये स्पेस. तर आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे टेक्स्ट, जितक्या टेक्स्टला आपल्याला लाईन स्पेसिंग द्यायची आहे किंवा ऑल सिलेक्ट करायचं आहे. इथून आपल्याला सिलेक्ट करून जितकी पाहिजे आपल्याला लाईन स्पेसिंग आपण इथून देऊ शकतो अशा प्रकारे. आणि ह्याची शॉर्टकट की आपल्याला पाहायला गेलं तर कंट्रोल+1 हे आपल्याला प्रेस करायचं आहे सिलेक्ट करून. आता कंट्रोल+1 केल्यानंतर जशाला आहे तशीच 1 पॉईंट मध्ये लाईन स्पेसिंग राहील. कंट्रोल+2 केल्यानंतर बघा अशी लाईन स्पेसिंग राहील, ऑटोमॅटिक चेंज झालेलं दिसतील तुम्हाला. परत कंट्रोल+1 केल्यानंतर 1 पॉईंट मध्ये लाईन स्पेसिंग होईल. पुन्हा कंट्रोल+5 केल्यानंतर 1.5 मध्ये लाईन स्पेसिंग होईल अशा प्रकारे. परत आपल्याला लाईन स्पेसिंग रिमूव्ह करायची तर 1 पॉईंट मध्ये करायची, कंट्रोल+1 बटन हे प्रेस करायचे. मग अशा प्रकारची शॉर्टकट की पण यूज करून तुम्ही लाईन स्पेसिंग देऊ शकता. थँक्यू.